सर नमस्ते. नमस्कार सर. आपला परिचय द्या ना. माझं नाव सिद्धेश्वर वैजनाथप्पा निलंगेकर, राहणार आलमला, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं. आता जे आपण या ऊसाच्या प्लॉट मध्ये आहोत हा सर. त्याचं क्षेत्र किती आहे? 1 एकर आहे, नवीन आहे. नवीन नवीन लागवड. लागवडीचं आहे, बरं. 1 एकर आहे. बरं. आता याला किती दिवस झाले अंदाजे? ह्याला 1 वर्ष झालं, 12 महिने झाले सर. 12 15 महिने. डिसेंबरला 12 महिने होतात. बरं. आणि याला काय आपण म्हणजे याला प्रयोग काय केला, नवीन प्रयोग काय केला? आपण SCT वैदिकचं वापरलेलं आहे. याच्यामध्ये 3 बेसल डोस दिलेले आहेत आपण. हा. त्याच्यामध्ये कृषी अमृत आहे, RNPH आहे आणि SSN गोल्ड वगैरे सोबत बरं. आहे. आणि आणि सॉइल चार्जर. परत लागवड झाल्यानंतर खत टाका, पहिला डोस दिला का नंतर दिला? नाही, लागवड झाल्यानंतर डोस दिला. नंतर हा. किती रोप दिवसांनी आणून अंदाजे? लगेच एक 15 दिवसामध्ये. 15 दिवसांनी. आणि छोटी भरणी त्याला करून टाकली. रोप होते ना. हा हा. म्हणजे रोपाची लागवड केली. हा, रोपाची व्हरायटी लागवड कुठली आहे? 86-32 आहे. बरं. आणि डोस दिल्यानंतर काय बदल वाटले? डोस दिल्यानंतर फुटवा वाढला थोडा. हा. आणि त्याची वाढ होत गेली. वाढ होती. आणि मातीमध्ये काय बदल झाला? माती अगोदर कोथिंबीर होती. हा. कोथिंबीरला पण आपण तेच वापरलं होतं बरं बरं बरं. पूर्ण SCT वैदिक. हा हा. SCT वैदिक म्हणून कोथिंबीर काढून मग ऊस लावला. ऊसाची लागवड हा. केली. तर मी रासायनिक म्हणजे इथं शेत 4 ते 5 वर्ष झालं मी रासायनिक वापरतच नाही. म्हणजे पहिलंच वापरत नाही. पहिलंच वापरत नाही रासायनिक. हा. मी त्याच्यामध्ये अगोदर दुसरं कंपनीचं असं तुमच्या कंपनीसारखंच एक खत होते, हा. ते वापरत होते. भूमी पॉवर हे वगैरे हा हा. ते वापरत होते. बर. आणि दुसरं आपलं एक गांडूळ खत, कोंबडा खत, म्हणजे हे जैविक हा, असं सेंद्रिय असं जैविक दुसरं काय ना असं वापरत. जैविक वापरत होतो. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय बदल वाटतो का? बदल आहे सर. हा. म्हणजे कसं आहे, आता आपल्याला हे ऊस गेल्यानंतर कळेल, कारण आता हे पेरा वगैरे जे आहे ना, हे हा हा. हा लांब आहे, ते लांब. छोटं छोटं होतं. हा हा. आणि थोडंसं टणक आहे, आणि हे टणक आहे सर. बर. ते असं वेगळं वाचतं, त्याचं वेगळं वाचतं. हा. आणि फरक आता आपण केमिकल वरले जे शेतकरी आहेत आपले दुसरे, त्यांच्यामध्ये पण आपण ही व्हरायटी बघतो की त्याची जी व्हरायटी 86-32 जी आहे ती काय म्हणते की ह्याची जाडी वाढत नाही, हा. कांडी लांब तेवढी लांब होत नाही जाडी आणि जाड होत नाही म्हणतात. हा. तर आपल्यात काय वाटतंय त्यांचं? आपल्याकडे झालं ना, जाड झालं ना, जाड पेरा झालं. बी आहे आणि जाड बी आहे. हा. तरी आपलं पहिलं वर्ष होतं याला हा, उसाला हा पहिलं वर्ष. वैदिक वापरण्याचं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी जी याच्यामध्ये बदल होतील ते तुमच्या लक्षात येतील. बर. आता बघायचं झालं तर दरवर्षी तुमचं जे टनेज होतं हा सर. तर किती असायचं ॲव्हरेज? हे आता गेल्या वर्षी 3 वर्ष इथंच ऊस होता. हो. त्याच्यामध्ये सुरुवातीला 8 फुटाची सरी होती, 60 टन निघाला होता. बर. त्याच्यानंतर 55 निघाला. हो. त्याच्यानंतर 50 वर आला. बर. 50च्या नंतर आपण याला मोडलं. बर. आणि नंतर आता नवीन लागवड केली. नवीन लागेल. बरं, आता तुम्हाला काय वाटतं या वर्षी किती जाईल? आता माझ्या हिशोबाने याला 70 प्लस व्हायला पाहिजे. 70 प्लस व्हायला पाहिजे. पाहिजे. कारण की तुमचा अंदाज आलाय की असा ऊस नव्हता हा. तरी 60 टन भरला होता 60 टन. हा. आज 3 वर्षी. 3 वर्ष. बरोबर. आता ह्या वर्षी जर तुम्ही SCT वैदिक वापरले आणि तुम्हाला ऊसामध्ये रग दिसते, तुम्ही बोलले की तुम्ही पूर्ण ऑर्गेनिक करत होता त्याच्या अगोदर हो, पण, हो. तर पण असा आवाज येत नव्हता ऊसाचा. आवाज नाही. टणकपणा वाढलेला आहे टणकपणा आणि वजन पण तुम्हाला वाढलेलं दिसते. वाढलेला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर मला मातीमध्ये फरक दिसतो सर तुमच्या. हो, आहे माती जी भुसभुशीत झाली हा. त्याच्यामध्ये बदल दिसते. फरक आहे. तुम्ही सांगताय की माग जो पलीकडचा ऊस आहे सर, तिकडचा जो ऊस आहे तिकडे दाखवा ना, तो जो ऊस आहे तर त्याला तुम्ही म्हणजे 4थं साल आहे. 4थं वर्ष. गेल्या वर्षी 40 टन निघालतो सर. बर. आता आपल्याला काय लक्षात येईल. हो, म्हणजे ते 4थ्या वर्षीचा आहे तो ऊस. 4थ्या वर्षी. तर आपण या वर्षी SCT वैदिक वापरले हा, फुल तर वापर तो पण चांगला आहे. चांगला. 4थ्या वर्षी असून हा. लोक 3 सालातच कंटाळून जाते ऊसाला, टनेज निघत नाही म्हणून. हा. तुम्ही 4थ्या वर्षी कसं काय ठेवला? 4थ्या वर्षी एवढ्यासाठी ठेवला हो. कारण आपण याचा प्रयोग करायचा होता बरोबर. वैदिकचा. SCT वैदिकचा प्रयोग करायचा होता. त्याच्यासाठी हे 4थं वर्ष आपण ठेवलं. या वर्षी मग काय त्याचा होतंय. फायदा झाला का काय झालं तुम्हाला काय वाटतं? होईल वाटतंय, कारण आज याला 3 महिने बाकी आहेत. बाकी आहेत, पण सध्याची कंडिशन काय सांगते त्याची? तर चांगला आहे सर सध्या. चांगलाच आहे. म्हणजे 4थ्या वर्षीचा असून चांगला आहे, हो. फक्त बेसल डोस दिल्यामुळे. बेसल डोस दिला. बरं. आता एकंदरीत जर बघायचं झालं तर तुमचा हा जो ऊस आहे आता हा पडून वर चाललाय वर. हा, पडून वर. आपण केमिकलचे ऊस पाहिले तुमच्या भागामध्ये सगळ्याला तुरा आलाय, तुरा आला. पण तुमच्या एका सुद्धा तुराला म्हणजे तुरा नाही ऊसाला. नाही. काय कारण आहे याचं? तुरा जैविक मध्ये पण गेल्या वर्षी पण तुरा नव्हता आपल्याकडे. बरं. आणि वैदिक मध्ये तर नाही सध्या. नाहीच आहे. हा. परंतु आजूबाजूच्या ऊसामध्ये कसं काय तुरा आहे, तुमच्या ऊसामध्ये का नाही? आता ते रासायनिक वर करतात, हा. कारण त्यांचं म्हणजे वेळ संपली त्याची. बरोबर. आणि मातीची वेळ संपली आणि पिकाची वेळ संपली. हा, आणि त्याच्यामध्ये आता हे आतून पोकळ व्हायला जातं ते. बरोबर आहे. ते वर. म्हणजे त्याचं वजन डायरेक्ट हाफ झालं. हा.
पण तुमच्यात तसं आहे का? तसं होणार नाही असं मला आता हे ऊस वाटतं. बघा ना किती रग आहे याच्यामध्ये, हा, बघा नाही. नाही हा. आता मी ह्याचा 15-16 कांड्यावरती वजन केलं होतं, हो, तर 2 किलो भरलं होतं. काय बोलता? हा. 16 कांड्यावर 16 कांड्या. आणखीन किती कांड्या वाढतील? मी आता 20-25. वाढायचं तर काय नाही, आता पण साईज 20च्या पुढे गेले आता आता 20च्या पुढे 20च्या पुढे, पण 20, साईज होईल ना 22. आणखीन. कांड्या नाही वाढू द्या, पण काय पेरेची साईज तर होईल ना, किंवा साईज जागेवर वाढेल. आता वजन म्हणजे वाढेल ना? आता कारण 8 दिवसामध्ये तुटणार आहे ऊस. हा बरोबर, हा. म्हणजे आता तोडी येणार आहे हा, त्याला, असं तुमच्याकडे वेळ नाही आता जास्त. काहीच नाही आता. तरी पण मला वाटतं याला साईजच्या अर्धर तुम्ही दिलं नाही. साईज चार्ज दिलेला आहे, परत आपलं किती वेळा दिलं? 3 वेळेस. 3 तीन वेळेस आपली दिलं. शेवटी सॉइल चार्जर, हो. क्वालिटी चार्जरचे 1200 ग्राम, बर, याचे 3 दिलेत किती एकर मध्ये? मधून. ह्याला फक्त एक याला एक एकर दिलेला आहे. आणि त्याला आता 2 झालेत, बर बर, त्याला पण तिसरा होईल. म्हणजे तुमचं जे शेड्यूल आहे हो हो हो, ते पूर्ण वापरलेलं आहे आपण. बर. आणि किती दिवस झाला लास्ट टाइम ते सोडून? कोणतं? आता ह्याला का? हो, आता ह्याला 1 महिना झाला केमिकल. 1 महिना झाला. तुम्ही आणखीन एक मागच्या 15 दिवसापूर्वी एक सोडायला, 15 दिवसांनी जायला पाहिजे ते लास्टच्या स्टेजला. नाही, आता ह्याचं पाणी आता बंद करावं लागलं ना, हो, कारण ते मध्ये जायचंय तर म्हणून. हा, जायचंय म्हणून. कारण 1 महिना अगोदर त्याच्यात नियमाने आपण 3 दिलेत बरोबर, तुमच्या ह्याच्या बरोबर. हिशोबाने. पण आता ह्याला जर आपण पाणी देत बसलो तर मग आता ह्याच्यामध्ये जाणार नाही, बरोबर. जाणार नाही, लेट. बरोबर. त्याच्यामुळे तरी बंद पण केलं. जर ऊसाची तुमची साईज आणि पेऱ्याची साईज जर बघायला गेलं सर, भरपूर चांगली. हा वाढला सर. बरोबर आहे. तर एकंदरीत काय सांगाल तुमच्या भागात जो ऊस करतात शेतकरी, त्यांना काय सांगाल? मी सर्वांनी वापरावं, बर, पण ते कसं आहे, विश्वास बसत नाही. ते बरोबर बरोबर विश्वास बसण्यासाठी त्याला थोडं त्यांनी करून बघावं लागतंय. बरोबर. आता माझ्या आलमल्यामध्ये माझ्या हिशोबाने मी एकटाच आहे, गावात आख्या. हा, अख्ख्या गावामध्ये कारण कोणीच वापरत नाही. बरोबर आहे. आणि त्यांना ते का आपण सांगितलं तर ते गोष्ट पटत पण नाही. चालेल. एकंदरीत खूप चांगला ऊस आहे sir तुमचा, आणि अनुभव पण खूप छान आहे. तुमचं हे शेणखत, हे आता जे प्लांट लावलेला आहे ना, हो, ते सोडत होतो अगोदर, पण हे बरं. तुमचं चालू केल्यापासून ते बंद केलं. बंद केले. हा. ओके. तर खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला. इथं मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शन मानेसाहेबाचं माने असतं, sir करतात. कुलकर्णी साहेबांच्या अधूनमधून असते, बर बर, आणि ते फोनवरती असतं आपले संपर्क. मार्गदर्शन मिळतं हा. सगळं. सर तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रशांत माने. ओके, चला, धन्यवाद सर. नाही.